हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वसई विरार परिसरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात. अनेक भागामध्ये साचलं पाणी. पाऊस कायम राहिल्यास घरामध्ये पाणी शिरण्याची भीती. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम. गंगापूर धरणामधून 4656 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग, तर भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाचे 12 दरवाजे उघडले. धुळ्यामध्ये सुद्धा जामखेली प्रकल्प भरला. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात. गिरीश महाजन यांचा मोठा दावा. विश्वास नसेल तर थोड्याच दिवसात चित्र दिसेल असंही विधान. ठाकरे बंधूंच्या एकीचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडून स्वागत. भाषिक अधिकारांसाठीचा लढा आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रामध्ये वेगानं पसरत असल्याचं केलं नमूद. आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंचा निर्धार, तर बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं, राज ठाकरे यांनी व्यक्त केली इच्छा. आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांनी जमवून आणलं, राज ठाकरे यांची टीका. तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवरती एकनाथ शिंदेंचा पलटवार. आता काय उठणार? 3 वर्षांपूर्वीच आडवा केला, शिंदेंचा हल्लाबोल. मनसेनं दणका दिल्यावरती उद्योजक सुशील केडियानं मागितली राज ठाकरेंची माफी. मानसिक तणावाखाली येत ट्विट केल्याची सारवासारव. राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचाही दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नव्या पॉडकास्ट मालिकेच्या संदर्भात घोषणा. आषाढीच्या मुहूर्तावरती नवी सुरुवात करतोय अशा आशयाची एक्सपोस्ट. आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार मालिका. अमरावतीच्या मेळघाटामध्ये 10 दिवसांच्या बाळाला दिले 39 चटके. पोटफुगी झाल्यामुळे वृद्ध महिलेकडून अघोरी उपचार, गुन्हा दाखल. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न. दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ. नाशिकचे उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. कैलास उगले आणि कल्पना उगलेंना मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाच्या महापूजेचा मान. गेल्या 12 वर्षांपासून करतायत नियमित वारी. पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मोठी गर्दी. चंद्रभागेच्या वाळवंटी लोटला भक्तीचा जनसागर. स्नानासाठी वारकऱ्यांची रीघ. मुंबईच्या वडाळ्यामधील प्रतिपंढरपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगाचा अभिषेक संपन्न. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी. कालपर्यंत 30,000पेक्षा अधिक भाविकांनी घेतलं दर्शन. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 देशांवरती पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब. ट्रेड संदर्भामधल्या पत्रांवरती केली स्वाक्षरी. डेडलाईन संपण्यापूर्वीच संबंधित देशांना पत्र पाठवणार असल्याची माहिती. नमस्कार, मी यामिनी दळवी. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक